म्हणजे काही दिवसांपूर्वी राज्य निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या। लवकरच जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुकाही जाहीर होतील। या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केल्याचं दिसतंय। महायुतीने अनेक ठिकाणी निवडणुका एकत्र लढणार असल्याचं सांगितलंय, तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचंही स्पष्ट केलंय। मात्र महाविकास आघाडीमध्ये काही आलबेल नसल्याचं दिसतंय, त्याला काही कारणही आहेत। त्यामुळे बहुप्रतीक्षित अशी ही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक महाविकास आघाडीसाठी वाटते तितकी सोपी नाहीये। म्हणूनच नेमकी काय आहेत त्याची कारणं आणि कोणती आव्हानं या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीला असणार आहेत, सविस्तरपणे जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी। पहिला मुद्दा म्हणजे महाविकास आघाडीतील घटक पक्ष ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस, तिघांचेही अजेंडे वेगवेगळे आहेत, तिघांच्याही वोट बँका वेगवेगळ्या आहेत। त्यामुळे एका मुद्द्याला धरून महाविकास आघाडीमध्ये कधीच एकसूत्रता दिसत नाही। जितके नेते तितक्या भूमिका असं असल्याचं यामध्ये दिसतं। सोबतच समन्वयाचा अभाव ही गोष्टही अनेकदा दिसून येते। त्यात काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय काय हा प्रश्न देखील उपस्थित होतोय। नुकतंच विजय वडेट्टीवार यांनी आपण मुंबईत स्वबळावर लढणार असल्याचं आणि आम्हाला कोणालाची गरज नसल्याचं म्हटलं होतं। मात्र त्यावर मुंबईतील एकाही नेत्यानं काही प्रतिक्रिया दिली नाहीये। त्यामुळे काँग्रेसची नेमकी भूमिका काय याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह आहेत। आता दुसरा मुद्दा, महाविकास आघाडीमध्ये नेतृत्वाचा आणि स्पष्ट चेहऱ्याचा अभाव। महाविकास आघाडीमध्ये मोदींसारखा एक कॅम्पेन फेस नाही। उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार यांची आपापली स्वतंत्र अशी प्रतिमा आहे। त्यामुळे जनतेसमोर एक संघ आणि एक स्ट्रॉंग फेस देण्यात अजूनही महाविकास आघाडी मागे आहे। महाविकास आघाडीमध्ये शिवसेना, ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट हे प्रमुख पक्ष आहेत। नगरपालिका निवडणुकांमध्ये प्रत्येक ठिकाणी तिन्ही पक्षांचे उमेदवार इच्छुक असतात। त्यामुळे जागा वाटपावरून स्थानिक पातळीवर मतभेद निर्माण होऊ शकतात। नगरपालिका निवडणुकीत स्थानिक नेत्यांचे आणि त्यांच्या गटांचे महत्त्व जास्त असते। जागा वाटपाचे अधिकार स्थानिक नेत्यांना दिले असले तरी त्यांच्यात एकमत न झाल्यास नाराजी आणि बंडखोरी होण्याची शक्यता असते, ज्यामुळे आघाडीच्या उमेदवारांचं नुकसान होऊ शकतं। विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत राज्याच्या मुद्द्यांवर एकजूट दाखवणं सोपं असतं, पण स्थानिक निवडणुकीसाठी पाण्याचा प्रश्न, रस्ते, स्वच्छता यांसारखे स्थानिक मुद्दे महत्त्वाचे असतात। या स्थानिक स्तरावरील समस्यांवर तिन्ही पक्षांमध्ये समान आणि प्रभावी कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्यात आघाडीला यश आले नाही तर त्याचा फटका बसू शकतो। तिसरा मुद्दा म्हणजे ग्रामीण भागात काँग्रेसची पकड कमी होत चालली आहे। पारंपरिक काँग्रेस मतदार आता तुटत असल्याचं दिसतंय, तर शेतकरी आणि तरुण मतदार काँग्रेसकडे फारसा ओढला देखील जात नाही आहे। दुसरीकडे ग्रामीण भागात भाजप आणि शिंदे गटाने खोलवर काम केलं असल्यानं ग्रामीण नागरिकांचा कल महायुतीकडे असण्याची चिन्ह आहेत। हिंदुत्व हा एक सुद्धा मुद्दा प्रकर्षानं समोर येतोयच ग्रामीण भागात। या सगळ्यासोबतच आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिवसेनेच्या फुटीनंतर मतदारांमध्ये निर्माण झालेला गोंधळ। ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना यांच्या फुटीनंतर सामान्य शिवसैनिक आणि मतदार यांच्यामध्ये संभ्रम आहे। बाळासाहेबांची खरी शिवसेना कोणती हा प्रश्न अजूनही लोकांच्या मनात आहे। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आमदारांनी केलेल्या बंडामुळे महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि राज्यात भाजपसोबत युतीचं सरकार शिंदे गट आणि प्लस भाजप आलं। या मोठ्या राजकीय उलटापालटीमुळे शिवसेनेमध्ये उभी फूट पडली। शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट असे दोन गट पडल्यामुळे मूळ शिवसेना आणि तिच्या पारंपरिक मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे। निवडणूक चिन्हावरून झालेल्या कायदेशीर लढाईमुळे दोन्ही गटांच्या स्थानिक कार्यकर्त्यांवर आणि मतदारांच्या सहानुभूतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे। नगरपालिका स्तरावर शिंदे गट आणि भाजप एकत्र आल्यास त्यांची ताकद वाढू शकते आणि ते महाविकास आघाडीसाठी एक मोठं आव्हान निर्माण करू शकतात। यासोबतच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या गेल्या काही महिन्यात अनेक भेटीगाठी झाल्या, त्यानंतर राजकीय चर्चाही उफाळून आल्या। मात्र त्यांची युती होणार की नाही हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही। त्याचाही परिणाम होणाऱ्या निवडणुकीत दिसू शकतो। पाचवा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे भाजपची मशिनरी आणि डबल इंजिनचा प्रचार। महायुतीकडे सत्ता, पैसा आणि प्रचाराचं सामर्थ्य आहे। केंद्र आणि राज्य दोन्ही ठिकाणी सत्ता असल्यानं भाजपचा प्रचार डबल इंजिन स्पीडनं सुरू आहे असं म्हटल्यास हरकत नाही। सोशल मीडियापासून ते बूथ लेवलपर्यंत सगळीकडे ते जोरदार प्रचार करत असून चांगलेच कामाला लागले। शिवाय राज्यात सत्ता असल्यामुळे भाजप आणि शिंदे गट सरकारी योजना आणि निधीचा वापर नगरपालिका क्षेत्रांच्या विकासासाठी करू शकतात, ज्यामुळे त्यांना मतदारांमध्ये फायदा मिळण्याची शक्यता आहे। भाजपला आजही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राष्ट्रीय पातळीवरील लोकप्रियतेचा फायदा मिळतो। हा प्रभाव नगरपालिका निवडणुकांमध्येही काही प्रमाणात जाणवू शकतो। त्यामुळे ही निवडणूक जिंकण्यासाठी महाविकास आघाडी आता काय रणनीती आखते ते बघणं महत्त्वाचं असेल। यासह या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय। मात्र महाविकास आघाडीसाठी निवडणूक सोपी वाटत नसल्याची आणखी काय कारणं वाटतात तुम्हाला? तुमचं मत काय आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। सोबतच अशाच व्हिडिओसाठी विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।